Cancer Healer Center, a new beginning. विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने, दोघांचाही एकमेकांकडे कानाडोळा. मात्र फडणवीस आणि ठाकरेंचा एकमेकांना नमस्कार करत मिश्किल संवाद. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त गरजेची. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यातही 1500 मिळणार, मात्र 2100 देण्यावर आमचं काम सुरू. लवकरच घोषणा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद. 24 लाख महिलांना लखपती दिदी बनवणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. राज्याचा अर्थसंकल्प निराशाजनक. लाडकी बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा नाही. अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधक आक्रमक. लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या कॉन्ट्रॅक्टरकडे सरकारचं लक्ष. कॉन्ट्रॅक्टरनी संपूर्ण अर्थसंकल्प गिळला. महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू. उद्धव ठाकरेंची टीका. अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर. मुंबईत 41.2 किलोमीटर तर राज्यभरामध्ये 237.5 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64,000 कोटींचे प्रकल्प. आग्र्यामध्ये शिवरायांचं, कोकणातील संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. तर हरियाणातील पानिपतमध्ये यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय. अजित पवारांची अर्थसंकल्पामध्ये घोषणा. गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसरमध्ये सुद्धा व्यापारी केंद्र बनवणार. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला मेट्रोनं जोडणार. ठाणे वर्तुळाकार मेट्रोलाही अर्थसंकल्पात मंजुरी. विधानसभा अध्यक्षांच्या सोबत भेटीनंतर महाविकास आघाडीचे नेते आणि फडणवीसांमध्ये बैठक. भास्कर जाधव, जयंत पाटील, नाना पटोले उपस्थित. नार्वेकरांसोबत विरोधी पक्षनेते पदावर चर्चा झाल्याची माहिती. महाकुंभ मेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली. तर राज ठाकरे भूमिकेबाबत अल्पमतात. सुधीर मुनगंटीवार यांची टीका. राज ठाकरेंच्या जागी अन्य कुणी असतं तर भाजपने थैथयाट केला असता. राज ठाकरेंच्या कुंभ स्नानावरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला. एवढीच हिंमत असेल तर बकरी ईदच्या दिवशी प्रश्न विचारा. राज ठाकरेंच्या गंगा नदीबाबतच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं आव्हान. खरं ऐकायची सवय भाजपला नाही. भ्रष्टाचार केला असेल म्हणून वक्तव्य झोंबलं. हिंदुत्वातील चुकीच्या गोष्टी दाखवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न. अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. आता हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस. फक्त हिंदू समाजातील खाटीकांना सर्टिफिकेशन मिळणार. मल्हार सर्टिफिकेशन असल्यावरच मांस खरेदी करा. मंत्री नितेश राणेंचं आवाहन. पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये अश्लील कृत्य केल्याचं प्रकरण. आरोपी गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी तर मित्र भाग्येश ओसवालला 1 दिवसीय न्यायालयीन कोठडी. देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा पोलिसांवर दबाव होता. धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायबसेसह शिवलिंग मोराळेला सहआरोपी करा. अंजली दमानी यांची मागणी. कराडला सीआयडीच्या ऑफिसला सोड हे मुंडेंनीच मोराळेला सांगितलं. बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळेला मुंडेंच्याच मोबाईलवरून मेसेज जायचे. सर्वांचे सीडीआर काढा. अंजली दमानी यांचा आरोप. धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू. धनंजय मुंडेंकडे खंडणी गेली होती. त्यांच्याकडे हत्येचीही पूर्ण माहिती. जरंगेंचा आरोप. ई पीक पाहणी बंधनकारक करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. पीक विम्यासंदर्भात नागरिक सुविधा केंद्रातून सुद्धा काही घोटाळे. संपूर्ण यंत्रणेत जे दोषी निघतील त्यांच्यावर कारवाई करणार. फडणवीसांचं आश्वासन. रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम. शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. काँग्रेस सोडताना दुःख होतंय. संध्याकाळी 7 वाजता शिंदेंसोबत बैठक. बैठकीत चर्चा करून निर्णय. धंगेकरांची माहिती. नागपुरात तरुणीकडे पाहून तरुणाचे भर रस्त्यामध्ये अश्लील हावभाव. तरुणाला नागपूर पोलिसांकडून अटक. सेंट्रल जेल आणि नेरी परिसरातील धक्कादायक घटना. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू. भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार. Cancer Healer Center, a new beginning.